सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवलीत 2 दिवसात 1.5 लाखाचा ऐवज लुटला गेला असून चोरट्यांनी महिलांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे। कल्याण डोंबिवली शहरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे। गेल्या 2 दिवसात तब्बल 1,51,050 रुपये किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला। 6 घटनांमध्ये चोरट्यांनी 4 महिलांना लक्ष्य केल्याचे वृत्त आहे। कल्याण पूर्वे जरीमरी नगर येथील विजय विक्रम साईत राहणारी नीरज अनिरुद्ध कटारिया वय वर्ष 32 ही महिला काटे मानवली नाक्यावरील स्पर्श हॉस्पिटलमध्ये होती। शनिवारी दुपारच्या सुमारास चोरट्यांनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश करून या महिलेची उशीखाली ठेवलेली पर्स लांबवली। या पर्समध्ये मोबाईल आणि 4,800 रुपये असा 5,850 रुपये किमतीचा ऐवज पळवला असल्याची तक्रार महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी नोंदवली। कल्याण पश्चिमेस खडकपाडा परिसरात मंगला गार्डन सोसायटीत राहणारी प्रिन्स हिना अल्फ्रेड वय वर्ष 30 ही महिला सोमवारी सकाळी मुलीसह सोसायटीच्या गेट समोरून जात असता दुचाकीवरून आलेल्या लुटारूने तिच्या गळ्यातील 40,000 रुपये किमतीची चेन लांबवल्याचे या महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात नोंदविले आहे। कल्याण पश्चिमेत आदरवाडी येथील गणेशवंदन सोसायटीत राहणारी रेश्मा संजय इंगोले वय वर्ष 23 ही महिला रविवारी रात्री पतीसोबत कल्याण स्टेशनकडून रिक्षेने घरी जात होती। आदरवाडी चौकात येताच दुचाकीवरील लुटारूंनी तिच्याजवळच ठेवलेली पर्स लांबवली। या पर्समध्ये महत्त्वाचा दस्तऐवजसह 3,000ची रोकड मोबाईल होता। त्याचवेळी श्री कॉम्प्लेक्समध्ये राहणारी श्रुतिका शिंदे ही महिला सुभाष मैदान येथून रिक्षेने जात होती। दुचाकीवरील लुटारूने या महिलेकडील पर्स लांबवली। या दोन्ही घटनांची बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे। कल्याण पश्चिमेत काळा तलाव येथे प्रेम सदन चाळीत राहणारा गोपी शंकर तिवारी वय वर्ष 28 याचे झुंजारराव मार्केटमध्ये बजरंग स्टोर्स नावाचे दुकान आहे। हे दुकान चोरट्याने फोडल्याचे रविवारी सकाळी निष्पन्न झाले। चोरट्यांनी छतावरील पत्रा तोडून दुकानात प्रवेश केला। आपल्या दुकानातील सिगारेट पाकिटे, चॉकलेट, मोबाईल आणि 10,000ची रोकड असा 13,000चा मुद्देमाल पळविल्याचे दुकानदार तिवारी यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे। डोंबिवली पूर्वेत निवासी विभागात ओम श्री मंगलमूर्ती इमारतीत घुसून चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने आणि 5,000ची रोकड असा 8,500 रुपये किमतीचा ऐवज लांबविला। या प्रकरणी घरमालकांची मुलगी मिनल सागर सुगंधी वय वर्ष 27 हिच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। वाशी नवी मुंबई येथे राहणारे संजय वासुदेव कल्याणी वय वर्ष 52 यांनी डोंबिवली जिमखाना येथील उत्सवात दे धमाल किड्स कॅम्प्स नावाचा स्टॉल लावला होता। रविवारी रात्री उत्सव समारोप गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तेथील खुर्चीत ठेवलेला 80,000 रुपये किमतीचा लॅपटॉप लांबविला। या प्रकरणी स्टॉलधारक कल्याणी यांच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते गजानन वाघ यांनी समाजकार्याचा संकल्प केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी मनसेसाठी मनापासून काम करणार आहे आणि मला सर्वांसाठी काम करण्याची इच्छा आहे। ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मला मदत कराल याची खात्री आहे, जेणेकरून आपण आपल्या भारत देशाला वर्ल्ड जगात नंबर 1 वर नेण्यासाठी प्रयत्न करूया अशी माझी नम्र विनंती आहे। आपला विश्वासू गजानन वाघ GN वाघ। 31 डिसेंबर साजरा करीत असताना काही अनुचित प्रकार घडत असल्यास त्वरित पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। येत्या नवीन वर्षाचे स्वागत आपण सारेच उत्साहात करणार आहात, पण त्याचबरोबर या उत्साही वातावरणात आपल्या परिसरात काही अनुचित प्रकार घडत नाही ना याची खबरदारी आपण सारेच घेऊया। असे काही अनुचित घडत असल्यास किंवा आपणास तसे आढळून आल्यास एक दक्ष नागरिक या नात्याने आपण याची माहिती आपल्या जवळील पोलीस स्टेशनला कळवावी ही नम्र विनंती। पोलीस स्टेशनला खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता। रामनगर पोलीस स्टेशन, बीट मार्शल क्रमांक 1 8097527890 किंवा 9622654456। बीट मार्शल क्रमांक 2 8888830100 किंवा 8652706630। बीट मार्शल क्रमांक 3
9323799023 किंवा 9821120334. टिळकनगर पोलीस ठाणे बीट मार्शल क्रमांक 1 9004781616 किंवा 9029090404. बीट मार्शल क्रमांक 2 8108999210 किंवा 9892799144. बीट मार्शल क्रमांक 3 9167758991 किंवा 9967910327. विष्णुनगर पोलीस ठाणे बीट मार्शल क्रमांक 1 9594032181. बीट मार्शल क्रमांक 2 9594031582. बीट मार्शल क्रमांक 3 9594029823. मानपाडा पोलीस ठाणे बीट मार्शल क्रमांक 1 9594942712 किंवा 9967448743. बीट मार्शल क्रमांक 2 8108800552 9930020369. बीट मार्शल क्रमांक 8108178797 किंवा 8108222770 या क्रमांकावर लगेच संपर्क साधा. अनेक मराठी शाळांमध्ये मध्यमवर्गीय मुले शिकत असून ई लर्निंग सुविधा या शाळांमध्ये झाली तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल असे विधान डोंबिवली हृदय सम्राट आमदार रवींद्र चव्हाण यांनी तोंडवलकर शाळेत मार्गदर्शन करताना केले. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना ई लर्निंग पद्धतीने शिक्षणाची सोय निर्माण व्हावी याकरिता आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वतीने डोंबिवलीतील 42 शाळांमध्ये प्रोजेक्टर देण्यात येणार आहे. आज मंगळवारी सकाळी 11 वाजता पश्चिमेकडील संस्कार शिक्षण संस्था संचालित तोंडवलकर विद्यानिधी विद्यार्थिनी शाळेत ई लर्निंग पद्धतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. यावेळी संस्थापक नितीन तोंडवलकर, मुख्याध्यापिका संगीता आचरेकर यांसह शिक्षक जितेंद्र गुरचळ, दत्तात्रय मुसळे, योगेश दुबे आणि शीतल सोनटक्के आणि पालकवर्ग उपस्थित होते. यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात मराठी शाळांचा टक्का घसरत चाललेला आहे. या शाळा चालविताना संस्था चालकांसमोर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या शाळांमध्ये कमी प्रमाणात सोयी उपलब्ध असतात. धनदांडगे शिक्षण संस्था चालक उत्तमरित्या सोयी उपलब्ध करून पालक वर्गांचे लक्ष वेधून घेतात. तोंडवलकर विद्यालयामध्ये आज ई क्लासरूमचं आज ओपनिंग झालेलं आहे. सर्वच्या सर्व भागामध्ये डोंबिवलीमधल्या 42 शाळांमध्ये आपण ई क्लासरूम हा कन्सेप्ट घेण्याचा प्रयत्न करतो. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये नक्कीच फायदा होणार आहे आणि हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. कारण हे सर्व करत असताना मोठमोठ्या शाळांमध्ये ई क्लासरूम ही कन्सेप्ट आहे, परंतु ज्या छोटेखानी शाळा आहेत, मराठी शाळा आहेत, त्यामध्ये असे क्लासरूम तयार करायला लागणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना तो करणं शक्य नाही आणि शाळेची फी, शालेय फी जी आहे तीही कमी असते. त्यामुळे मध्यमवर्गीयांना ती परवडत नाही. मग अशा सर्व मटाडोंबीमध्ये ई क्लासरूम करणं असं शक्य नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आम्ही ही ई क्लासरूम करण्याचा प्रयत्न करतो. मात्र आजपासून डोंबिवलीतील अशा शाळांमध्ये ई लर्निंग पद्धतीने शिक्षणाची सोय असल्याने आता शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. शाळेत प्रोजेक्टरवर शिक्षणाची सुविधा दिल्याने पालकवर्ग व शिक्षकांनी आमदार चव्हाण यांचे आभार मानले. तर गायत्री अहिरे यांनी अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतींची मराठी शाळांना गरज असून सर्व मराठी शाळांमध्ये प्रोजेक्टर लावले पाहिजेत असे सांगितले. या ज्या शाळेने उपक्रम हा चालू केलेला आहे याच्यापासून आमच्या मुलांना फायदा होईल आम्हाला नक्कीच वाटते आणि हा होणारच. या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस, आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851. आमचे ईमेल ID आहेत giavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com. आम्ही दररोज रात्र 9:30 घेऊन येतो आहोत नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.giavirat.com मधील जियाविरत न्यूज. धन्यवाद.